नमस्कार मित्रांनो, शुकमामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईशान जरा नाराज असतो, त्यामुळे पार्थ त्याला विचारू लागतो की काय झालं, तू कुठली एक्झाम दिली आहेस का? त्यावर ईशान म्हणतो की नाही. पुढे तो विचारतो, मग तुला कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये घेतलं नाही का? जाऊ दे रे, ते असंच करतात, पार्शिलिटी करतात. त्यावर ईशान म्हणतो, अरे तसं पण काही नाहीये. आता पार्थ विचारू लागतो, मग काय झालंय तुला? त्यावर ईशान म्हणतो की आपण मोठे कधी होणार? त्यावर पार्थ म्हणतो की मोठं व्हायची काय गरज आहे, त्या कियानला बघ, आत्ताच गर्लफ्रेंड आहे. त्यावर ईशान म्हणतो, मी गर्लफ्रेंडबद्दल नाही बोलत रे, आपण पैसे कधी कमावणार? तेव्हा पार्थ म्हणतो, त्याला अजून खूप दिवस आहे, कमीत कमी 10 वर्ष तरी लागतील. त्यावर ईशान म्हणू लागतो की मला कमी दिवसात खूप पैसे कमवायचे. पुढे तो पार्थला म्हणू लागतो की तुला आठवतं का, मी आणि इराने बाबांचे जुने पुस्तकं विकायला काढले होते, पण ते कोणीच घेतले नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, तुला पैसेच हवेत ना? त्यावर ईशान म्हणतो, हो, पाहिजे तेवढे पैसे गोळा करायचे. त्यावर पार्थ म्हणतो, त्यावर एक आयडिया आहे. स्कूलमध्ये नाही का इन्स्टिट्यूटसाठी पैसे गोळा करतात, तसे आपण पैसे गोळा करूया. त्यावर ईशान म्हणतो, हो, म्हणजे आपण प्रत्येकाकडून ना 10,000 रुपये गोळा करू, म्हणजे खूप पैसे जमा होतील. आता इकडे निलिमा आत्या सोसायटीत देण्यासाठी टिफिन तयार करत असते. तेव्हा राधाबाईंनी तिला चोरून बघत असते. राधाबाईंनी विचार करू लागते की हिच्या हातात मशीन बसवलंय का, थकतच नाहीये. इकडे मात्र निलिमा आत्यांचं स्वयंपाकाचं काम जोरात सुरू असतं. तेव्हा राधाबाईंनी म्हणते की उभं राहून राहून आणि बघून बघून मलाच दमायला झालंय. तितक्यात डोरबेल वाजते, त्यामुळे निलिमा आत्या दरवाजा उघडायला जाते. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणू लागते, ही जर अशीच काम करत राहिली ना तर आपली लवकरच इथून सुट्टी होईल आणि आपल्याला गावाला जावं लागेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, थांब, मी आलोच. आता इकडे निलिमा आत्या परत किचनमध्ये येते. तेव्हा भैरवी तिला टिफिनबद्दल विचारू लागते. आता निलिमा आत्यांचे टिफिन रेडी असतात, त्यामुळे भैरवीला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती म्हणते, हे काय, इतक्या लवकर झाले सुद्धा? त्यावर निलिमा आत्या म्हणते, हो, सोबत खीर सुद्धा बनवली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हे काय, मला बोलवायचं की मदतीला? त्यावर निलिमा आत्या म्हणते, जेव्हा माझा पसारा वाढेल ना तेव्हा नक्कीच बोलवेल, तसं पण तुला मुलांचं आवरावं लागतं. आता भैरवी बॅगमध्ये टिफिन ठेवते आणि टिफिन द्यायला जाते. आता इकडे सोसायटीच्या हॉलमध्ये देसाई आणि तोरणे काम करत असतात. तितक्यात भैरवी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाते. आता टिफिन बघितल्यानंतर दोघंही खुश होतात, त्यामुळे ते दोघंही टिफिन उघडून बघतात आणि म्हणू लागतात की भात, चपाती, भाजी, आ हा हा, काय सुगंध येतोय. पुढे ते म्हणतात, पण ही जेवणाची वेळ नाहीये ना, आपण जरा लेट जेवूया. असं म्हणत आता देसाई तोरणेंना म्हणू लागतात, माझगावकरांनी कधीतरी का होईना आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलंय. आता इकडे किशाभाऊ झोपलेला असतो. तेव्हा त्याच्या तोंडावरचा रुमाल बाजूला करत राधाबाईंनी म्हणू लागते, खुशाल पसरले, तुम्हाला काही वाटत नाही का? तिकडे ती हेंबाडी सोसायटीमध्ये डबे पोचवतीये. त्यावर किशाभाऊ म्हणतो की तुझ्या रागावर मी इलाज आधीच केलाय. असं म्हणत तो सांगू लागतो की निलिमा बाहेर गेल्यानंतर तो किचनमध्ये गेला आणि त्याने देसाईंच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट तर तोरणेंच्या भाजीमध्ये मसाला मिक्स केला. हे ऐकल्यानंतर राधाबाईंनी आता खूप खुश होते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, आता तू बघच, ज्या लोकांनी तिला डोक्यावर बसवलंय ना ते आता कसे तिला खाली आपटतील बघ. आता इकडे अशोक मामा घरी येतात. तेव्हा निलिमा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. आता अशोक मामा भैरवीला विचारू लागतात की लोनचं काय झालं? तेव्हा ती सांगू लागते की एका फायनान्शियल कंपनीला मी भेट दिली आहे, तसं सुकटणकर पण आपल्याला लोनसाठी मदत करणार आहे, पण मी त्यांची ऑफर नकारली. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे. आता भैरवी सांगू लागते की बाबा, तुम्हाला माहिती आहे का, आज निलिमा आत्यांनी सोसायटीमध्ये टिफिन दिले. तेव्हा अशोक मामांना खूप आनंद होतो आणि ते निलिमाला आवाज देऊ लागतात. आता निलिमा तिथे येते. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की अभिनंदन तुझं. त्यावर निलिमा म्हणते की दादा, मी पण खूप खुश झाले, कारण बऱ्याच दिवसानंतर काहीतरी केल्यासारखं मला वाटतंय. तेव्हा भैरवी सांगू लागते की 2 जणांचे मला फोन सुद्धा येऊन गेले की टिफिन खूप छान बनवलेत म्हणून. तेव्हा निलिमा म्हणते, पण तोरणे आणि देसाईंचा अजून फोनच आला नाहीये. त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. तितक्यात डोरबेल वाजते, त्यामुळे निलिमा दरवाजा उघडायला जाते आणि तोरणे आणि देसाईंना पाहून म्हणते की मी तुम्हाला फोनच करणार होते. त्यावर दोघंही तिच्यावर ओरडत म्हणतात की त्याची काहीही गरज नाहीये.
त्यामुळे आता निलिमाला जरा आश्चर्यच वाटू लागतं. भैरवीसुद्धा त्यांच्याकडे बघू लागते. आता देसाई म्हणत असतात की मी तुम्हाला काय म्हणालो होतो निलिमाताई, मला शेंगदाण्याचा कूट चालत नाही, तरी देखील तुम्ही माझ्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून ठेवला. अहो मला किती ॲसिडिटी झाली आणि उलट्यासुद्धा झाल्या. माझं डोकं धरलंय केव्हापासून. तेव्हा तोरणे म्हणतात की तुम्हाला मी काय सांगितलं होतं की मला जास्त मसाल्याची भाजी चालत नाही, तरी देखील तुम्ही मसाला टाकून ठेवला. आता ते दोघंही अशोक मामांकडे येऊन निलिमाची कंप्लेंट करू लागतात. त्यावर अशोक मामा म्हणतात की मी तिच्याकडून माफी मागतो. तेव्हा निलिमा म्हणते की खरंच मी असं काहीही केलेलं नव्हतं. तेव्हा तोरणे आणि देसाई रागातच टिफिन परत करतात आणि म्हणतात की यापुढे तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये टिफिन पुरवायचे नाहीत, असं म्हणून ते तिथून निघून जातात. त्यामुळे आता निलिमाला खूप वाईट वाटू लागतं आणि ती म्हणते की खरंच भैरवी, मी असं काहीच केलं नव्हतं. त्यावर अशोक मामा म्हणतात की नको ग विचार करू एवढाच, झालं ते झालं. आता इकडे किशाभाऊ राधाबाईंनी मोठमोठ्याने हसत अनिशला सगळं सांगू लागतात आणि म्हणतात की आता बघा ते तोरणे आणि देसाई कसे ठणानाना करतील. तेव्हा अनिश त्यांच्यावर ओरडत म्हणतो एवढ्याने काय होणार आहे आणि निलिमा आत्या एवढ्याशा टिफिनमध्ये कितीक पैसा कमवणार आहे, असं म्हणत आता तो त्यांना म्हणू लागतो की तुम्ही ना असं फुलझाडं लावणं सोडून द्या, मीच आता मोठा बॉम्ब लावतो की नाही बघा, असं म्हणत तो तिथून निघून जातो. त्यावर दोघंही हसू लागतात आणि म्हणतात की याच्याकडून काहीही होणार नाहीये, कारण याची अक्कल टीचभर आणि बाता गावभर असतात. आता इकडे भैरवी निलिमा आत्यांना पाणी देते आणि म्हणते की तुम्ही शांत व्हा आणि टेन्शन घेऊ नका, पहिला दिवस होता, जाऊ द्या, होतात चुका. तेव्हा निलिमा आत्या म्हणते अगं भैरवी, पण खरंच मी असं काहीच केलं नव्हतं. त्यावर भैरवी म्हणते आपण एक काम करायचं का, आपण आईबाबांच्या सोसायटीमध्ये टिफिन देऊया. त्यावर निलिमा म्हणते की ठीक आहे. तितक्यात तिथे परशू येतो आणि भैरवीला म्हणतो की हे संयमी ताईंसाठी पत्र आलेलं आहे. तेव्हा भैरवी विचार करू लागते की संयमीसाठी आणि पत्र, आजकाल तर ईमेल्स येत असतात, मग हे पत्र कसं आलं, म्हणून भैरवी बघू लागते तर संयमीसाठी लंडनहून लेटर आलेलं असतं. आता इकडे सगळेजण जेवायला बसतात. तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊ तिचं आणि अनिशचं वेगळंच जेवण बनवते. त्यावर संयमी विचारू लागते हे काय, तुम्ही असं वेगळं का बसलात. त्यावर राधाबाईंनी म्हणते ही आमची वेगळी पार्टी आहे. तेव्हा संयमी अनिशला विचारू लागते की काका तू इकडे ये ना, आमच्यामध्ये जेवायला बस, तू तिथे का बसला. त्यावर अनिश म्हणतो मी इथेच बरा आहे. तेव्हा भैरवी म्हणते की तू नको लक्ष देऊस ग, तू तुझं जेवण कर. तितक्यात भैरवीला आठवतं की संयमीला लेटर आलंय, त्यामुळे ती सांगू लागते की समा तुझ्यासाठी एक लेटर आलंय. त्यामुळे आता संयमीला अचानकच ठसका लागतो. तेव्हा अशोक मामा विचारतात की कसलं लेटर. आता भैरवी संयमीला ते लेटर आणून देते. तेव्हा संयमी पटकन तिथून निघून जाते. त्यामुळे आता भैरवी सुद्धा तिच्या मागे येते. संयमी आता दरवाजा लावणार, तितक्यात भैरवी दरवाजा उघडून आत जाते आणि तिला विचारू लागते की समा कसलं लेटर आहे हे. त्यावर संयमी म्हणते की कुणाचंच नाहीये. त्यावर भैरवी म्हणते की मी कुणाचं असं विचारलं नाही, कसलं लेटर आहे हे विचारतीये, बघ तर आणि सांग मला. तेव्हा संयमी तिच्याकडे बघू लागते. तेव्हा भैरवी म्हणते ठीक आहे, मी जाते इथून, तू बघ आणि मला नंतर सांग. आता संयमी जेव्हा ते लेटर उघडून बघते तेव्हा तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.